सर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते राष्ट्रवादीचे नवीन झालेले प्रवक्ते यांना काय वाटतंय काही समजत नाही. प्रवक्ते म्हणजे काय? प्रवक्त्यांनी अभ्यास करावा लागतं. प्रवक्त्यांकडं पूर्ण तालुक्याचा, जिल्ह्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि ते आमच्या आमदारांवरती बोलत आहेत. पहिल्यांदा प्रवक्त्यांची उंची बघा आणि मग आमच्या आमदारांवरती बोला. आमदार हे त्यांच्या बोलण्याच्या कृतीतून, त्यांनी केलेली कामं, त्यांनी केलेली विकासाची गंगा, त्यांनी केलेले गोरगरिबांना मदत, म्हणून या अलिबाग मुरुड मतदारसंघात इतिहास घडवण्याचं काम ज्या माणसांनी केलेलं आहे ते आमचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी आहेत. आता तुम्ही ज्या काही गोष्टी त्यांच्या प्रवक्त्यांनी बोलले, सूर्य कोण सूर्य तर त्यालाच माहिती. ह्या सूर्यावरती नाव घेत नाही मी, जे ते सूर्य म्हणतात त्या सूर्यावरती हे किती वेळा थुंकलेले आहेत याचा पहिला स्वतःचा त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. कारण ते सेनेतून आत्ताच 3च महिने झाले असतील गेलेत. टिवटिव करतात किंवा डराव करायला गेलेत ना, ते आता डराव करतात. कारण ते नदीच्या किनारे राहतात ना, तेव्हा त्यांना बेडकांचा आवाज जास्त येतो, म्हणून ते डराव करतायत. हे 3 महिन्यापूर्वी कुठे होते हो? 3 महिन्यापूर्वी शिवसेनेतच होते. आणि शिवसेनेत ह्यांनी जे काय म्हणतायत, आम्ही तर म्हणतो की माननीय खासदार तटकरे साहेब ते काय बोलत होते शिवसेनेत असताना, याची जर क्लिप जर तुम्हाला पाठवली ना तर तुम्हाला समजेल की तटकरे साहेबांना काय बोलत होते, कशा पद्धतीने अर्वाच्य भाषेत त्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे. मोर्चा असू द्या, आम्ही ह्यांचा उपयोग, मी देखील शिवसेनेत होतो, ह्यांचा उपयोग फक्त आम्ही घोषणा देण्यासाठी करायचो. ह्या प्रवक्त्यांचा उपयोग आम्ही फक्त घोषणा देण्यासाठी करायचो. कारण फक्त ह्यांना ओरडता येतं म्हणून सांगतात डराव. हे ओरडण्याचं काम कोण करतं? बाकीचं नाव घेत नाही. ज्या गोष्टीबद्दल ते सांगतायत की आमदार निवडणुकी आला की रोह्यात येतात, आमदार निवडणुका आल्यात म्हणून रोह्यात आलेले नाहीत. आमदारांनी रोहा शहरात 5,32,00,000 रुपयाचा निधी दिलेला आहे. आणि हा निवडणुकीसाठी दिलेला नाही, निवडणुकीपूर्वी विकास कामं करण्यासाठी दिलेला आहे. याची पहिल्यांदा त्या जो कोण नवीन झालेला प्रवक्ता काहीतरी आहे ना, त्यांनी त्याची पहिली दक्षता घ्यावी आणि नंतरच बोलायला पाहिजे. आता तुम्ही आमच्या आमदारांवरती जे काय बोलण्याचा प्रयत्न करताय, हे आमचे आमदार इथे येऊन बोलताय, टीका टिप्पणी करतायत. आमचे आमदार टीका टिप्पणी करत नाहीत. सत्य काही ते लोकांना सांगतायत. आणि जर आमच्या आमदारांनी तोंड उघडलं ना तर तुमच्या नेत्यांना अख्ख्या महाराष्ट्रभर पळता भुई होईल, एवढं लक्षात ठेवा. परत एकदा सांगतोय, आम्ही कधीही कोणाच्यावरती टीका टिप्पणी करत नाही. आम्ही ज्या पद्धतीने बोलतोय, आमच्या आमदारांचं ज्या पद्धतीने वक्तव्य आहेत ते पूर्ण पुराव्यानिशी असतात आणि पुरावा घेऊन बोलत असतात. म्हणून तुम्हाला सांगितलं की ज्या गोष्टीमध्ये आज तुम्ही सांगितलात आमची उंची किती आहे, खासदार साहेबांची उंची, उंची आम्ही मागच्या बाईटमध्ये मोजली आहे, कोणाची किती आहे ती ऐकली असाल तुम्ही 4 वेळा. ती कोणाची होती ती सांगत नाही, त्याच्यातमध्ये मी उंची साहेबांची सांगितलेली आहे. साहेबांची उंची निश्चित जास्त आहे, तटकरे साहेबांची उंची निश्चित जास्त आहे. पण आमच्या आमदारांची उंची देखील कमी नाही आहे. आमच्या आमदारांची उंची ही तितकीच आहे, हेही लक्षात ठेवायला पाहिजे. कारण तुमची उंची कुठं आहे हे तुम्ही ठरवा. दुसरी गोष्ट, तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या ज्या गोष्टींमध्ये किंवा ज्या वक्तव्यांमध्ये तुम्ही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करताय ना, आज रोह्यातील जनता, मी सांगितलं रोहा बदलतोय, या रोहा बदलतोय म्हणून तुमच्या बुडाला एवढी आग लागली ना की तुम्ही त्या इमारती बांधल्या तेच सांगायला लागलेत. काय बदलला रोहा हे तुम्ही सांगितलात. आता त्याच्यावरती तुम्हाला माझं व्हिजन ऐकायचं आहे ना, तुम्हाला व्हिजन मी ऐकवेन. नगरपालिका जशा निवडणुका येतील त्या वेळेला मी तालुका प्रमुख म्हणून व माझे नेते माननीय भरतशेठ गोगावले असतील, माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी असतील, यांच्या आदेशाप्रमाणे जे व्हिजन माझ्या व्हिजन म्हणजे काय, माझ्या डोक्यातील रोह्याबाबतचे असलेले चित्र हे तुम्हाला निश्चित दाखवेन आणि तुम्हाला ते सत्यात उतरल्या देखील दिसेल. आज तुम्ही काय केलं म्हणता हो? काय बिल्डिंग बांधल्या म्हणून झाला रोह्याचा बदल?
मी सांगितलं सामान्य जनतेला काय पाहिजे, सामान्य जनतेला काय पाहिजे, रस्ते पाहिजेत, गटारं स्वच्छ असलेली पाहिजेत, आरोग्य सुविधा पाहिजेत, पाणी 24 तास पाहिजे. समजलं? या गोष्टीसाठी काय केलं का हो तुम्ही? तुम्ही तर आत्ता गेलेत हो. तुमच्या पक्षांनी काय केलेलं तुम्हाला आठवता येतंय का? ठोसपणे असं दाखवता येतंय का? परंतु मी ठामपणे अभिमानाने सांगू शकतो की माझ्या आमदारांनी दिलेला निधी मी लोकांच्या गरजेसाठी वापरला आहे, शो शायनिंगसाठी वापरला नाहीत. जे शो शायनिंग तुम्ही केलेत ना त्याबाबत सविस्तर उत्तर तुम्हाला वेळोवेळी मिळणार आहे. कारण आता मी तेवढंच ठेवतो आहे, कारण तुम्हाला व्हिजन ऐकायचं आहे. रोह्याचं व्हिजन तुमच्यापेक्षा 5 पट पुढं असेल असा तालुका प्रमुख आहे. आणि तालुका प्रमुख ज्यांचं नेतृत्व करतो आहे ना, त्यांचे आदेश, त्यांचे नेते हे अजून दूरदृष्टीचे नेते आहेत. आमच्या आमदारांची दूरदृष्टी, आमच्या शेठची दूरदृष्टी, भरत शेठची दूरदृष्टी पण त्याच पद्धतीने गोरगरिबांचा कैवारी आहे. आणि त्यांनी जे व्हिजन ठेवलेत म्हणून ते 4 वेळा निवडून आलेत. समजलं? तुम्ही जे काय बोलताय ना ते जरा सांभाळून बोला. आता तुम्हाला सांगतो की तुम्ही सांगता की साहेब आणि युवकांची फार मोठी युवकांसाठी फार मोठी केलेलं आहे, काम केलेलं आहे. काय रोजगार केलं हो? धाटाव MIDCची अवस्था बघा ना. आपण ज्या कंपनीत काम करताय ना तिथं देखील काय अवस्था तरुणांची आहे हे आपल्याला माहीत आहे. जास्त बोलायला लावू नका रोजगार आणि तरुणांबाबत. आज तरुण हे शिवसेनेकडे येत आहेत. रोह्यात बदल होतोय आणि होणार. तुम्हाला परत एकदा सांगतोय की ज्या गोष्टीमध्ये तुम्ही सांगताय ना की या नगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकणार हे स्वप्न बघतायत. अरे आम्ही अशी माणसं आहोत ना की आम्ही स्वप्न हे सत्यात उतरवतो. अशीच स्वप्न आम्ही बघतो. तुमच्यासारखी दिवा स्वप्न बघत नाहीत. ही दिवा स्वप्न बघण्याचं काम तुमचे आणि तुमचे नेते बघतायत म्हणून आज घरोघरी फिरतायत. आम्ही नाही फिरत. एका तालुका प्रमुखाने केलेल्या कामावरती या शहरात झालेले बदल याच्यामुळे आपल्या नेत्यांची अवस्था काय झाली तुम्ही बघताय. कसे सैरा वैरा पळतायत, कुठे कुठं पळतायत, गावागावात जाऊन तंबी देत आहेत, गावातील लोकांना थांबवण्याचं काम करताय. जाऊ नका बाबा, हा काम घ्या, ते काम घ्या, हे पत्र देतो, ते पत्र देतो. हे काय चाललंय बघा, जरा अभ्यास करा. प्रवक्ते साहेबच बोलतोय काय, मी साहेबच बोलतोय. प्रवक्ता कसा असायला पाहिजे आणि काय बोलायला पाहिजे आणि कोणाबद्दल बोलायला पाहिजे. कोणाच्या तरी आदेशावरून तुम्ही बोलत असाल आणि कोणतरी तुम्हाला नाचवतोय आणि त्या भातुकलीच्या खेळाच्या ज्या बाहुलीप्रमाणे तुम्ही नाचत असाल तर आपलं पाय पायात गुंतू शकतो, हेही लक्षात ठेवा. आणि पाय अडकलं तर काय होतं याचाही पुढचं लक्षात ठेवा. त्यामुळं प्रवक्ते साहेब, तुम्हाला तुमचं पद हे लख लाभो. काय तुमचं पद तुम्हाला लख लाभो. आमच्या आमदारांवरती बोलण्याची तुमची उंची नाही, हे परत एकदा तुम्हाला सांगतो. ज्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, रोह्याचं व्हिजन आपण समोरासमोर तयार आहोत. रोह्याचं व्हिजन, तुम्ही केलेले कामं आणि मी दाखवणारा व्हिजन याच्यावर समोरासमोर बाईट करण्याची तयारी आहे. आम्ही चॅलेंज देतो. आपली तयारी असेल तर या, बघूया, होऊन जाऊ द्या. रोह्यालाही दिसेल केलेली कामं आणि करणारी कामं. केलेली कामं किती उपयोगी आहेत की लोकांना फक्त शो शायनिंग करण्याचं दाखवण्यासाठी आहेत. होऊन जाऊ द्या. आपली तयारी असेल तर या, आम्ही तयार आहोत. या नगरपालिकेवर जाताना एवढंच सांगतोय की निश्चितप्रमाणे भगवा फडकवण्यासाठी रोहा तालुका शिवसेना सज्ज झालेली आहे. आज तुम्ही बघताय कोलाड बदलला, नागोठणा बदलला, चणेरा तर बदललाय, भालगाव बदललाय, सगळंच बदललंय. आता थोड्या दिवसात, आज नंतर येणाऱ्या दिवसात पूर्ण पद बदललेला दिसेल. किती स्फोट होणार आहेत आणि काय होणार आहे याची तुम्हाला निश्चित जाणीव आपल्याकडे आलेला आहे. तुम्ही फक्त इव्हेंट मॅनेजमेंट करायचं एवढंच फक्त तुम्हाला समजतंय. आणि या इव्हेंट मॅनेजमेंट होत आहेत त्याचे तिकिटांचे विक्रेते आपण होऊ नका एवढंच तुम्हाला सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.